गुड मॉर्निंग. आपण MSCET महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट जे एक्झाम फार महत्वाची आहे. बघितली तर फार टफ पण नाहीये आणि तितकी सोपी पण नाही. MSCET एक्झाम आतापर्यंत ज्या गोष्टी तुम्ही लर्न केलेल्या आहेत म्हणजे 11th स्टँडर्ड पासून M.Com पर्यंत त्याच फक्त रिवाइज करायचे असतात. आपल्याकडे दोन पेपर असणार आहेत, पेपर फर्स्ट आणि पेपर 2 कॉमर्स. तर आपण कॉमर्स पेपर 2 घेणार आहोत आणि पेपर फर्स्ट मध्ये सगळे युनिट कव्हर करायचे आपल्याला. तर पेपर फर्स्ट मध्ये टोटल 10 युनिट असणार आहेत, ज्याच्यामध्ये टीचिंग ऍप्टिट्यूड आहे, रिसर्च आहे, कम्युनिकेशन, रीडिंग कॉम्प्रेन्शन, त्याच्यानंतर ICT आहे, लॉजिकल रिझनिंग, मॅथमॅटिक्स, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट असणार आहे आणि हायर एज्युकेशन, डेटा इंटरप्रिटेशन. असे टोटल 10 युनिट आहेत. The first thing here we first of all understood what is the exactly strategy or best strategy. So best strategy मध्ये काय आहे तर फर्स्ट पॉइंट आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन आधी अनालाइज करायचे आहे. सो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या सिरीज मध्ये आपण बघणार आहोत की प्रिव्हियस इयर क्वेश्चन. तो आपण युनिट वाईज जाणार आहोत. पहिला युनिट आहे आपला टीचिंग ऍप्टिट्यूड. ओके, सो टीचिंग ऍप्टिट्यूड मध्ये आतापर्यंत जेवढे क्वेश्चन बघायचे आहेत ते आपण वन बाय वन बघणार आहोत. आपली स्ट्रॅटेजी काय राहील, आपण सगळे क्वेश्चन आधी रीड आउट करणार आहोत, त्याच्या आन्सर की नुसार आन्सर कोणते फायनल झालेले आहेत ते बघायचे आहेत आपल्याला. त्याच्यानंतर इतक्या वर्षाचे क्वेश्चन पेपर लर्न केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कोणत्या कॉन्सेप्ट मोस्ट रिपिटेटिव्ह आहे आणि त्या क्वेश्चनचा किंवा त्या कॉन्सेप्टचा डिटेल अनालिसिस करून आपण काही प्रोबॅबल क्वेश्चन सुद्धा बघणार आहोत. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. फर्स्ट दिसतंय सगळ्यांना? आपण बघणार आहोत लास्ट इयरला जो क्वेश्चन झालेला आहे जून 2025 मध्ये क्वेश्चन झालेला आहे. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ टॉट ऑन रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग द स्टुडंट गेट ट्रिमेंडियस पॉवर ऑफ ॲक्विजिशन ऑफ फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, जनरलाइज इन्साइट, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी आणि त्याचे ऑप्शन दिलेले आहेत. जसं आतापर्यंत आपण बघितलं की ABC असे ऑप्शन असणार नाही, तर इथे कॉम्बिनेशन मध्ये ऑप्शन असतील आणि ते तुम्हाला अंडरस्टूड करायचे आहेत. मिनिमम 1 मिनिटामध्ये तुमचा एक क्वेश्चन झाला पाहिजे. आता हे काय आहे, हा पहिली कॉन्सेप्ट आहे लेवल ऑफ टीचिंग. लक्षात ठेवा, पहिल्या क्वेश्चन वरून आपल्या लक्षात येईल लेवल ऑफ टीचिंग वरती पहिला क्वेश्चन विचारलेला आहे. तर लेवल ऑफ टीचिंग मध्ये 3 लेवल असतात, प्रायमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल. त्याचा आपण डिटेल नंतर बघणारच आहोत. इन शॉर्ट मध्ये मी सांगते तुम्हाला, प्रायमरी लेवल इज लाईक अ रोट लर्निंग, जी प्रायमरी स्कूलमध्ये किंवा लहान मुलांसाठी जे लर्निंग असतात ते रोड लर्निंग मध्ये येईल. देन अंडरस्टँडिंग लेवल मध्ये असणार आहे जे कॉलेज लेवलचे स्टुडंट आहेत, UGचे स्टुडंट कन्सिडर करायचे किंवा स्कूल लेवलचे स्टुडंट कन्सिडर करायचे, ज्याच्यामध्ये काय असणार आहे तर आपण काय करू शकतो, जिथे स्टुडंटना थोडंसं इंटरॅक्ट करायची संधी असते ती असणार आहे अंडरस्टँडिंग लेवल. आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल म्हणजे काय तर PhD लेवल असं अजून पण, तिथे PhD लेवलमध्ये स्टुडंटना काय करावं लागतं की ते स्वतः सगळ्या गोष्टी काय करत असतात तर हँडल करत असतात. जस्ट गायडिंग टीचर प्रोव्हाइडेड प्रॉपर डायरेक्शन टू द स्टुडंट. सो आता हे रिफ्लेक्टिव्ह लेवल म्हणजे कोणती लेवल सांगितली, PhD लेवल. ओके, त्याच्यानुसार बेस्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. आता प्रायमरी लेवल म्हणजे PhD ला तर तुम्ही डायरेक्ट नाही जाणार आहात, ज्याच्यामध्ये प्रायमरी लेवल पण असेल, रिफ्लेक्टिव्ह लेवल आणि अंडरस्टँडिंग ह्या तिन्ही गोष्टी असणार आहेत, तसा विचार करायचा. सो ऑप्शन दिलेले आहेत फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, जनरलाइज इन्साइट, प्रॉब्लेम सॉल्व्ह. सो दॅट्स वाय तिन्ही ऑप्शन काय असणार आहेत तर करेक्ट, म्हणून तुमचा ऑप्शन नंबर डी इज राईट. ओके, सेकंड क्वेश्चन आहे, the session is planning with the aim to explore a number of ideas related to the solution of the problem without passing any judgment. ओके, कोणतंही जजमेंट न पास करता जेव्हा तुम्ही आयडिया शेअर करता तर त्याला काय म्हटलं जातं, फॉर दिस द टीचर विल यूज डॅश डॅश स्ट्रॅटेजी. सो ड्रामाटायझेशन अँड रोल प्लेइंग, प्रोजेक्ट, सुपरवायझरी स्टडी अँड ब्रेन स्टोर्मिंग. आता ब्रेन स्टोर्मिंग स्टडी, ब्रेन स्टोर्मिंग वी वेर ऑलरेडी लर्न इन कॉमर्स सब्जेक्ट, राईट. तर कॉमर्स सब्जेक्ट मध्ये आपल्याला बऱ्याच काही गोष्ट झालेली आहे. कॉमर्स मध्ये आपण काय सांगतो की जेव्हा लोक एकत्र येऊन आपल्या आयडिया शेअर करतात, कोणालाही तिथे इंटरप्रेट केलं जात नाहीये, कोणाबद्दल हे जजमेंट पास केलं जात नाहीये, ती मेथड असते ब्रेनस्टॉर्म.
सो याचं राईट आन्सर असणार आहे ब्रेनस्टोर्म. थर्ड क्वेश्चन, स्वयंप्रभा मॉक, हे फार महत्वाचे क्वेश्चन आहे. ओके, जे एकतर आयसीटी मध्ये पण विचारले जातात, हायर एज्युकेशन मध्ये पण विचारले जातात आणि आपण इकडे टीचिंग मध्ये सुद्धा हे क्वेश्चन बघतो. पण मॅक्सिमम टाइम टीचिंग मध्ये हे क्वेश्चन आहेत. काय विचारले बघा. Swayamprabha is a name given to the group of DTH channel developed to telecasting educational content. Swayam provide online mock courses with the provision of certificate and credit transfer. आता हे स्वयं आणि स्वयंप्रभा काय आहे, दोन्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत. स्वयं मध्ये आपण वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस घेऊ शकतो. जर तुम्हाला फक्त लर्न करायचं असेल, तिथे कोणत्याही प्रकारची फीस वगैरे नसते. वी कॅन लर्न एनी कोर्सेस. बट सर्टिफिकेट हवं असेल मात्र तिथे तुम्हाला नॉमिनल फीस काय करावी लागते, पे करावी लागते. ते आपण डिटेल पुढे बघणार आहोत, कारण हा फार महत्वाचा क्वेश्चन आहे. तर काय विचारलेलं आहे, ऑप्शन कोणते राईट आहे, तर दोन्ही ऑप्शन काय आहेत तर राईट आहेत, ऑप्शन फर्स्ट आणि ऑप्शन 2. स्वयंप्रभा हे एक डीटीएच चॅनल आहे, ज्याच्यामध्ये आता 40 चॅनल इंट्रोड्यूस आहे. मग ते 40 चॅनलची लिस्ट सुद्धा आपल्याला पाठ असली पाहिजे. त्याच्यानंतर बेसिकली सॅटेलाइट 15 वरती हे शो अप होतात. दिवसातून 5 वेळा रिपीट टेलिकास्ट होणार आहेत. 4-4 तासाचा ब्रेक किंवा अशा पद्धतीचे असतात. ते आपण डिटेल पुढच्या ह्याच्यामध्ये बघणार आहोत. पण बोथ स्टेटमेंट आर ट्रू. स्वयंमध्ये सुद्धा तुम्हाला ते सर्टिफिकेट किंवा क्रेडिट काय होणार आहे तर प्रोव्हाइड केलं जातं, जर हवं असेल तर, मॅन्डेटरी नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, समेटिव्ह इव्हॅल्युएशन इज डॅश डॅश नेचर. समेटिव्ह इव्हॅल्युएशन, तर समेटिव्ह इव्हॅल्युएशन मध्ये जजमेंटल, डेव्हलपमेंटल, डायग्नोस्टिक आणि प्लेसमेंट. आता जजमेंटल, समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय, जे वर्षाच्या शेवटी इव्हॅल्युएशन होतं. ओके, सेमिस्टर एंड किंवा वर्षाच्या शेवटी जी फायनल एक्झाम असते, त्या फायनल एक्झाम मधून काय बघितलं जातं तर स्टुडंटला फायनल इव्हॅल्युएट केलं जातं, स्टुडंटला फायनल जज केलं जातं की एक्झॅक्टली ते कोणत्या कॅटेगरीचे काय आहेत तर स्टुडंट आहेत. दॅट मीन्स समेटिव्ह इव्हॅल्युएशन इज जजमेंटल इन नेचर. डेव्हलपमेंटल मध्ये जस्ट डेव्हलपमेंट चेक केली जाते. डायग्नोस्टिक मध्ये निदान केलं जातं, म्हणजे एखादा वीक पॉइंट असेल तर त्याच्यावरती काम केलं जातं. प्लेसमेंट इव्हॅल्युएशन मध्ये जसं एंट्री लेवल एक्झाम असते, फॉर एक्झाम्पल लॉला जायचंय तर आधी लॉची एक्झाम द्या, प्री एक्झाम, आणि मग लॉला ऍडमिशन घ्या. MBA ला जायचं असेल, थोडक्यात लक्षात ठेवायचं, प्लेसमेंट म्हणजे त्या प्लेससाठी तुम्ही सुटेबल आहात तेव्हा जी एक्झाम होते त्याला प्लेसमेंट इव्हॅल्युएशन म्हणतात. जजमेंट इव्हॅल्युएशन जी वर्षाच्या शेवटी होते त्याला जजमेंट इव्हॅल्युएशन. आलं लक्षात. देन आणि काही असे फुल फॉर्मचे पण क्वेश्चन विचारले जातात. CAI स्टँड फॉर, तर त्याचं फुल फॉर्म असेल कम्प्युटर असेस इन्स्ट्रक्शन. ओके, दीज आर द 5 क्वेश्चन जे जून 2025 मध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे, आता पुढच्या इयर मध्ये येऊया आपण. आता फक्त आपण मी क्वेश्चन रीड करते, डिटेल एक्सप्लेनेशन आपण नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. दॅट्स वाय फक्त क्वेश्चन काय कॅटेगरीचे विचारलेले आहेत बघूया. एप्रिल 2024 चे क्वेश्चन बघा. इफ टॉट ऑन मेमरी लेवल ऑफ टीचिंग, द स्टुडंट गेट ट्रिमेंडियस पॉवर फॉर ऍक्विजिशन ऑफ. आता अगेन पहिला क्वेश्चन 25 ला पण हाच विचारला होता लेवल्स ऑफ टीचिंग वरती, 24 ला पण लेवल ऑफ टीचिंग वरतीच क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे लेवल ऑफ टीचिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. ओके, त्यामुळे एक नोट तयार करायची, त्याच्यावरती लगेच लिहून घ्या. लेवल ऑफ टीचिंग हायलाइट करून ठेवा की हा आपल्याला परफेक्ट करायचा आहे. सो लेवल ऑफ टीचिंग आता इथे काय सांगितलंय, ज्या लेवलमध्ये इफ टॉट ऑन मेमरी लेवल टीचिंग द स्टुडंट गेट ट्रिमेंडियस पॉवर. तर मेमरी लेवल मध्ये काय असणार आहे बरं, मेमरी लेवल लक्षात ठेवायची. सो मेमरी लेवल मध्ये फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असणार आहे. फॅक्ट, जनरलाइज इन्साइट, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. जसं मी सांगितलं की जनरलाइज इन्साइट हे अंडरस्टँडिंग लेवलला असतं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे रिफ्लेक्टिव्ह लेवलला असणार आहे. म्हणजेच मेमरी लेवलला काय असणार आहे, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. त्याला ड्रिल लर्निंग म्हणतो आपण. जसं लहान मुलांना आपण म्हणतो ना की हे असंच आहे, का विचारायचं नाहीये, लाईक दॅट. म्हणजे फॅक्ट आपण फक्त त्यांना सांगत असतो आणि ते तेवढंच ऐकत असतात. जसं लहान मुलांसाठी टीचर त्यांच्या बेस्ट असतात ना, लाईक भगवान, त्याच्या पुढे कोणी ऐकत नाही. ते सेम मेमरी लेवल त्या टाईपची लेवल आहे. सेकंड क्वेश्चन बघा. द टीचर शुड चूज टीचिंग मेथड कन्सिडर. टीचर एखादी मेथड कशा पद्धतीने कन्सिडर करतो, एखादी मेथड डिसाइड करताना. नेचर ऑफ द लर्नर, या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. नेचर ऑफ द ऑब्जेक्टिव्ह टू बी रिअलाइज, द
द टीचर्स ओन ॲबिलिटी अँड प्रोफिशन्स. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कन्सिडर करून मेथड्स ऑफ टीचिंग डिसाईड करायची आहे. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही पीजी लेवलचे स्टुडंट आहात, तर मी तुमच्यासाठी कोणती मेथड चूज करेल? आधी तुमची लेवल चेक करेल. ओके, दॅट मीन्स नेचर ऑफ लर्निंग, कोणत्या कॅटेगरीचे लर्नर आहेत ते बघावं लागेल आपल्याला. नेचर ऑफ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द रिअलाइज अँड टू टीचर्स ओन ॲबिलिटी अँड प्रोफिशियन्सी. टीचरमध्ये स्वतः ॲबिलिटी आहे का एखादी मेथड एक्सप्रेस करायची, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कन्सिडर करून मेथड्स काय कराव्या लागतात, चूज कराव्या लागतात. दॅट्स वाय करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ द गिफ्टेड स्टुडंट? गिफ्टेड स्टुडंट. आता गिफ्टेड स्टुडंट करून थोडंसं लक्षात ठेवायचं. दे आर इंट्रोवर्ट इन नेचर, थोडंसं इंट्रोवर्ट असणार आहेत का? दे आर इंडिपेंडंट ऑफ देअर ओन पियर. दे आर एक्स्ट्रोवर्ट इन द नेचर अँड दे आर इंडिपेंडंट इन देअर जजमेंट. आता थोडेसे गिफ्टेड म्हणजे थोडेसे एक्स्ट्रा ऑर्डिनरी अशा टाईपचं लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण म्हणा अरे हा थोडासा एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे किंवा वेगळा आहे, तर अशा टाईपचे स्टुडंट कसे असतात? दे आर इंडिपेंडंट. त्याचा कीवर्ड आहे गिफ्टेडचा इंडिपेंडंट. ओके, फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, adult learner instruct needs to focus equally on the process and the content to be taught, less on the process and more on the content to be taught, more on the process and less on the content to be taught, and equally on the process of the taught. तर काय सांगतोय बघा आपण, फॉर द ॲडल्ट लर्नर इन्स्ट्रक्शन नीड टू बी फोकस. ॲडल्ट लर्नर म्हणजे तुमच्याकडे ना, सो ॲडल्ट लर्नरना इन्स्ट्रक्शन देण्यासाठीची काय गरज आहे, म्हणजे तुम्ही कोणती मेथड इथे चूज करा. फर्स्ट, इक्वली ऑन द प्रोसेस अँड द कंटेंट टू बी टॉट. तो प्रोसेसला आणि कंटेंटला इक्वली ट्रीट कराल का? नाही. सेकंड आहे, लेस ऑन द प्रोसेस अँड मोर ऑन द कंटेंट. प्रोसेसला महत्व नाहीये, कंटेंटला महत्व आहे का? तर नाही. थर्ड मध्ये सांगितलंय मोर ऑन द प्रोसेस अँड लेस ऑन द कंटेंट. कंटेंट थोडासा कमी महत्वाचा आहे, बट प्रोसेस तुम्ही कोणती यूज करताय ॲडल्ट लर्नरसाठी हे फार महत्वाचं असणार आहे. दॅट मीन्स प्रोसेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन कंटेंट. एखादा कंटेंट जर थोडासा कमी झाला बट प्रोसेस एक्झॅक्टली तुमच्या लक्षात आली तर वी कॅन इझिली अंडरस्टूड द एक्झॅक्ट थिंग. दॅट्स वाय ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. ऑप्शन नंबर 5, dash dash evaluation give a clear idea about understanding of the student regarding particular content. Again, this is the repetitive concept. Placement, formative, summative and diagnostic. काय सांगितले परत रीड करा. Summative evaluation give a clear idea about the understanding of the student regarding particular content. कधी पेपर बघितल्यानंतर लक्षात येते की अरे स्टुडंटला एक्झॅक्ट काय लक्षात आलं, म्हणजे वर्षाच्या शेवटी आपण त्याचे पेपर चेक करतो, म्हणजेच काय तर समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणतोय आपण. समेटिव्ह ऍट द एंड वी एक्झॅक्टली नो अंडरस्टँड द स्टुडंट. काय आहे बाबा तो वर्षाच्या शेवटीच लक्षात येतो, कधी पेपर चेक करतो. क्लिअर? असंही क्वेश्चन लक्षात आलं का? तर ह्या इयरमध्ये आपल्या लक्षात आलं की इव्हॅल्युएशनचा क्वेश्चन रिपीट झालाय आणि टीचिंगचा क्वेश्चन, लेवल ऑफ टीचिंगचा क्वेश्चन काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया नेक्स्ट इयर कडे. मार्च 2023. अगेन सेटचा फेवरेट क्वेश्चन, लेवल ऑफ टीचिंग. हायलाइट करून ठेवा. प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड आर युज्ड बाय द टीचर. आता प्रॉब्लेम सॉल्विंग कीवर्ड मिळाला आपल्याला. प्रॉब्लेम सॉल्विंग कुठे होता? रिफ्लेक्टिव्ह लेवल मध्ये है ना. पहिल्या लेवलमध्ये रोट लर्निंग आहे, दुसऱ्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे, तिसऱ्यामध्ये रिफ्लेक्टिव्ह लेवल आहे. सो रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये प्रॉब्लेम आपण स्वतः सॉल्व्ह करतो तिथे. ठीक आहे, दॅट इज वाय याचा आन्सर असेल रिफ्लेक्टिव्ह लेवल. बेसिक लेवल अशी काही लेवल नाही. ठीक आहे, मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल अँड रिफ्लेक्टिव्ह लेवल. क्वेश्चन नंबर 2, feedback of classroom teaching from dash dash is valuable feedback for teacher. टीचर साठी सगळ्यात महत्वाचा फीडबॅक कोणाचा मॅटर करेल? स्टुडंट अँड लायब्ररियन, टीचर साठी. कलीग अँड लायब्ररियन, नॉट नेसेसरी. स्टुडंट अँड पॅरेंट महत्वाचा, कारण स्टुडंट आणि पॅरेंटचा फीडबॅक जर आला तर टीचरला पण लक्षात येईल की आपण राईट आहोत की रॉंग आहोत. ओके, स्टुडंट अँड कलीग नॉट. अगेन स्वयं लिहून घ्या. स्वयं सुद्धा महत्वाचा कॉन्सेप्ट आहे.
स्वयं. आता इथे स्वयं स्टँड फॉर विचारलेला आहे. स्वयं स्टँड फॉर, स्वयं स्टँड फॉर स्कूल वेब ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग आस्पिरेशन माइंड. आता याचा डी ऑप्शन कुठे गेला बघते. असं तो जरा बाजूला गेलाय. ड्रॉप झालेला आहे. स्वयं स्टँड फॉर स्टडी वेब ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग आस्पिरिंग माइंड. ओके, ऑप्शन नंबर ए याचा काहीतरी राईट आहे. दे दिसतोय ना. फॉर डॅश डॅश इज मोर सुटेबल मेथड फॉर टीचिंग ऑफ हिस्ट्री. आता हिस्ट्री तुम्हाला काय करायची आहे, शिकवायची आहे. तर हिस्ट्रीसाठी सगळ्यात महत्वाचा रोल म्हणजे कोणती मेथड तुम्ही यूज कराल हिस्ट्री शिकवण्यासाठी. ऑप्शन आहेत रोल प्लेइंग मेथड, डिमॉन्स्ट्रेशन मेथड, एक्सपेरिमेंटेशन मेथड अँड डिडक्टिव्ह मेथड. आता ह्या मेथड सुद्धा फार महत्वाच्या आहेत. आपण एक 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 मेथड डिटेल नंतर बघणार आहोत. पण लक्षात ठेवा हा पण क्वेश्चन रिपिटेटिव्ह आहे ना. तर मेथड्स ऑफ टीचिंग लिहून घ्या. मेथड्स ऑफ टीचिंग महत्वाचा क्वेश्चन, महत्वाची कॉन्सेप्ट आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, हिस्ट्री शिकवण्यासाठी काय महत्वाचं आहे. तर हिस्ट्रीसाठी आपण काय करतो बघा, की रोल प्ले करतो आणि रोल प्ले मधून आपल्या लक्षात येतं की हिस्ट्री काय आहे. जसे आपल्याला फार माहित असलेला पॉईंट म्हणजे शिवाजी महाराजांची हिस्ट्री. ओके, बऱ्याच ठिकाणी आपण त्यांचे ऍक्ट बघतो, रोल बघतो आणि वी कॅन अंडरस्टँड द एक्झॅक्टली हिस्ट्री. राईट, डेमो तर देऊ शकत नाही एकमेकांचे खून मारामारी करून आपण. डेमॉन्स्ट्रेशन मेथड इज नॉट सुटेबल फॉर हिस्ट्री. तो थोडक्यात लक्षात ठेवा. एक्सपेरिमेंट जे लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करून आपण हिस्ट्री नाही शिकू शकतो. ओके, डिडक्टिव्ह मेथड म्हणजे जिथे थेअरी काय केली जाते, जनरलाइज केली जाते. तो आपण नंतर बघणार आहोत. फिफ्थ क्वेश्चन आहे लर्निंग प्रोसेस इज मॉनिटर्ड बाय डॅश डॅश इव्हॅल्युएशन. अगेन रिपीटेटिव्ह इव्हॅल्युएशन, टाइप्स ऑफ इव्हॅल्युएशन. आता लक्षात ठेवा लर्निंग प्रोसेस इज मॉनिटर बाय डॅश डॅश. म्हणजे तुम्हाला समजलंय की नाही हे मला जर लक्षात घ्यायचं असेल तर मी इमिजिएट काय करेन, तुम्हाला क्वेश्चन विचारेन. ड्युरिंग टीचिंग, बिफोर एक्झाम, इट्स अ कीवर्ड ऑफ द फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन. फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशनचे कीवर्ड आहे की एक्झाम चालू आहे, एक्झामच्या फायनल एक्झामच्या आधी जी जी टेस्ट होतात, क्लास टेस्ट होतात, क्वेश्चन आन्सर सेशन होतात, त्याला फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन असं म्हणतो. ओके, दॅट मीन्स लर्निंग प्रोसेस इज मॉनिटर्ड बाय फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन. थोडंसं हे करते. लक्षात आले पाचही क्वेश्चन. पुढचा इयर आहे सप्टेंबर 2021. त्याच्या आधी 22ला एक्झाम झाली नव्हती, 21ला डिरेक्टली. अगेन अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग. आता आधी मेमरी विचारला, नंतर रिफ्लेक्टिव्ह लेवल विचारला, आता अंडरस्टँडिंग लेवल विचारलेली आहे. अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग इन्क्लूड्स, जसं मी सांगितलं की आपण जेव्हा मोठमोठ्या ह्याच्याकडे जातो तेव्हा आधीची फीचर्स दुसऱ्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड्स असणार आहेत. दॅट मीन्स मेमरीचे फीचर्स अंडरस्टँडिंग मध्ये असतील, अंडरस्टँडिंग आणि मेमरीचे फीचर रिफ्लेक्टिव्ह मध्ये असतील, हे विसरू नका. ठीक आहे. सो अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग इन्क्लूड्स, मेमरी असणारच आहे त्याच्यामध्ये. ओके, ऍप्टिट्यूड तिसऱ्या लेवलमध्ये जातं, इन्साइट दुसऱ्या लेवलमध्ये येतं, क्रिएटिव्हिटी तिसऱ्या लेवलमध्ये जातं. त्यामुळे मेमरी आणि इन्साइट ऑप्शन नंबर फर्स्ट आणि थर्ड इज द राईट आन्सर. सेकंड, द मोस्ट इंटलेक्च्युअल फर्टिलायझर पिरियड ऑफ ह्युमन बीइंग. फर्टिलायझर पिरियड कोणतं. आता काही काही कॉमन बेस्ट क्वेश्चन असतात की फर्टिलायझर पिरियड माहिती आहे आपल्याला की प्रौढावस्था काय असणार आहे, तर फर्टिलायझर पिरियड असणार आहे अडॉलन्स, चिल्ड्रन अडॉलन्स, देन अडॉल्टहुड आणि ओल्ड एज. तर याच्यातलं राईट आन्सर असणार आहे अडॉलन्स. अगेन क्वेश्चन नंबर 3 रिपीटेटिव्ह. स्वयं ऑनलाईन डिस्कशन फोरम ऑफ स्वयं इज डॅश डॅश. ऑनलाईन, आता स्वयं मध्ये स्वयं आपण डिटेल बघणारच आहोत, फक्त लक्षात ठेवा की स्वयं रिपीटेटिव्ह क्वेश्चन आहे. तर ऑनलाईन डिस्कशन मध्ये काय होतं, जिथे तुमचे डाऊट्स क्लिअर केले. जो डिस्कशन फोरम आहे ऑब्विसली थोडंसं लॉजिक लावायचं, डिस्कशन फोरम मध्ये काय असणार आहे तर आपले डाऊट्स क्लिअर केले जातात.
सेल्फ असेसमेंट, वॉचिंग व्हिडिओ, डाउनलोडिंग रीडिंग मटेरियल वगैरे ह्या स्टेप्स आहेत त्याच्या, ते बघूया आपण. नेक्स्ट अगेन हिस्ट्री मगाशी मला सांगितलं, तो क्वेश्चन इथे फिरवून विचारलेला आहे. म्हणजे ऑप्शन तेच असतात, फक्त काय केले जातात, थोडेसे क्वेश्चन मॉडिफाय केले जातात. सो हिस्ट्री कॅन नॉट बी टॉट बाय द युझिंग, तर मगाशी सांगितलं हिस्ट्री कशी शिकवली जाऊ शकत नाही, डिमॉन्स्ट्रेट करून, है ना. इथे आन्सर असणार आहे डिमॉन्स्ट्रेशन मेथड. रोल प्लेइंग नंतर शिकवली जाते, मगाशी आपण बघितलं. मॅपने तेवढी अंडरस्टँड होईल असं नाही, डिजिटल चार्ट तर नाहीये, म्हणजेच डिमॉन्स्ट्रेशनने आपण हिस्ट्री शिकू शकत नाही. ऍब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह ग्रेडिंग आर टाईप. आता हा पण थोडासा रिपिटेटिव्ह आहे, 2 वर्षात विचारला होता. तर ऍब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह ग्रेडिंगचे टाइप्स आहेत, इनडायरेक्ट, डायरेक्ट, स्पेशल आणि स्टँडर्ड. तर याचा आन्सर आहे इनडायरेक्ट. नेक्स्ट जून 2020 अगेन पहिला क्वेश्चन ठरलेला आहे, आलं लक्षात. म्हणून याच्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस करणं खूप महत्वाचं आहे. आता याच्या आधी तुमच्या लक्षात आलं होतं का बाबा ही कॉन्सेप्ट फार महत्वाची आहे. जेव्हा आपण 1 बाय 1 क्वेश्चन अनालाइज केले तेव्हा आपल्या लक्षात आलं की ह्या कॉन्सेप्ट आहेत. म्हणजे सिलेबस बघितलं तर खूप आहे, पण त्यातले कंटेंट आधी आपण काय करायचे, बाजूला काढायचे आणि त्याच्या पद्धतीने आपण नोट्स तयार करायला घेणार आहोत. ठीक आहे. सो रिफ्लेक्टिव्ह लेवल इज cyclical process of thinking about learning, learner process about thinking about teaching, cyclical process of thinking about teaching. ओके, सो याचा आन्सर असणार आहे cyclical process of thinking about teaching. सेकंड क्वेश्चन आहे अ टीचर शुड आयडेंटिफाय डॅश डॅश अँड टीच अकॉर्डिंगली. जसं आपण सांगितलं मगाशी क्वेश्चन बघितलं होतं ना की स्टुडंटना टीच करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, तो क्वेश्चन अगेन इथे मॉडिफाय करून विचारलेला आहे. इकॉनॉमिक कंडिशन ऑफ स्टुडंट गरजेची आहे का, नाही. सेकंड इंडिव्हिज्युअल डिफरन्स अमंग स्टुडंट, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, कारण प्रत्येकाची कॅपॅबिलिटी सेम नाही, प्रत्येकाची कॅपॅबिलिटी वेगळी आहे. दॅट्स वाय हिअर वी फोकस ऑन इंडिव्हिज्युअल डिफरन्स अमंग स्टुडंट. इकॉनॉमिक कंडिशन ऑफ पॅरेंट नॉट नेसेसरी, इंडिव्हिज्युअल डिफरन्स अमंग पॅरेंट नॉट नेसेसरी. सो बेस्ट स्टुडंट, हा स्टुडंटचा डिफरन्स महत्वाचा आहे की स्टुडंटचा डिफरन्स म्हणजे काय, तर त्याची लर्निंग ॲबिलिटी. अगेन स्टुडंट डिफरन्स म्हणजे तो किती छान दिसतोय असं नव्हे, हा स्टुडंटची कॅपॅबिलिटी ऑफ लर्निंग हे बघून आपण मेथड्स चॉईस करतो. अगेन स्वयंप्रभा फेवरेट क्वेश्चन. स्वयंप्रभामध्ये किती, आता इथे सुरुवातीला 32 चॅनल होते, नंतर ते 40 झालेले आहेत. त्यामुळे हा क्वेश्चन म्हणजे आन्सर की मध्ये हा क्वेश्चन ड्रॉप केला, कारण तेव्हा हा जेव्हा क्वेश्चन एक्झामला आला त्या वर्षीपासून 40 झाले, म्हणून इथे आन्सर इथे मार्क्स सगळ्यांना मिळाले. अ ट्रॅडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टीम इन्क्लूड्स. आता ट्रॅडिशनल टीचिंग ना कीवर्ड आहे. ट्रॅडिशनल टीचिंग मध्ये व्हाईट बोर्ड, स्मार्ट बोर्ड, डिजिटल बोर्ड होते का, नाही. तर 3 डायमेन्शनल बोर्ड, ओके, मॉडेल बोर्ड, वेगवेगळ्या गोष्टी वापरलेल्या. अगेन इव्हॅल्युएशन, आलं लक्षात. सो टीचर गोज थ्रू द स्टुडंट नोटबुक अँड गिव्ह रिमार्क. तो स्टुडंटला रिमार्क देते, मग टीचर काय करत आहे, नोटबुक चेकिंग करतायत का, थोडंसं लॉजिक लावायचं. ते आहे नोटबुक चेकिंगच, पण त्याला मेन म्हणतो काय आपण, इव्हॅल्युएशन. सो दिस इज व्हेरी डिफरंट कॉन्सेप्ट. इव्हॅल्युएशन, असेसमेंट, चेकिंग आपण सगळ्यांसाठी एकच वर्डिंग आतापर्यंत बघत आलेलो आहोत. आपली प्रोसेस, थिंकिंग प्रोसेस सगळ्यांना अरे हे सगळं बरोबर वाटते, एक्झामला बसल्यानंतर पण असंच वाटतं. हा ऑप्शन पण राईट आहे, हा ऑप्शन पण राईट आहे, बट आन्सर इव्हॅल्युएशन इज द राईट. ओके, मग त्या आयडिया आपल्याला थोडस, आणि तिथे तो 1 तास आपल्याला टॅकल करता आला असो. नेक्स्ट इयर कडे आलो तर आपण देन आवर फेवरेट क्वेश्चन, रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. म्हणजे प्रत्येक वर्षीचा पहिला क्वेश्चन लेवल ऑफ टीचिंग वरती असणारच. ठीक आहे. अगेन रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग इज टीचर सेंटर अँड सब्जेक्ट सेंटर बट नॉट लर्निंग सेंटर. नॉट टीचर सेंटर बट नॉट सब्जेक्ट सेंटर. आन्सर आहे नायदर टीचर सेंटर नॉट सब्जेक्ट सेंटर बट इट इज द लर्नर सेंटर. कारण रिफ्लेक्टिव्ह मध्ये ऑल थिंग डिसाइडेड बाय लर्नर. तो सेल्फ डायरेक्टेड आहे, स्वतः डायरेक्शन देतो, फक्त त्याला टीचर त्याचा गाईड डायरेक्शन देते, बाकी सगळ्या गोष्टी पीएचडी लेवल आठवायची, सगळं स्टुडंटला करावं लागतं. दॅट्स इट. ऍडल्ट लर्नरचा पॉईंट पण महत्वाचा आहे, मगाशी सांगितलं, त्याच्यावरती एखादा क्वेश्चन तर असतो. द ऍडल्ट लर्नर इज पीयर मोटिवेटेड, सेल्फ मोटिवेटेड, फॅमिली मोटिवेटेड, सोसायटी मोटिवेटेड. तर काय असणार आहे,
सेल्फ मोटिवेटेड ऍडल्ट, त्यांना कोणाला मोटिवेट करायला लागतं का? स्वतः मोटिवेट होतात आता तुम्ही, मला मोटिवेट करायची गरज पडली का? पहा, आपल्याला आता काहीतरी करायची गरज आहे, एक्झाम जवळ येते, आतापासून सुरुवात केली तरी आपलं काहीतरी होऊ शकेल. राईट. अगेन फेवरेट क्वेश्चन, स्वयंप्रभा मॉक. ओके, सो मॉक विचारलेला आहे इथे. मॉक मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स, मॉक म्हणतात, काही म्हणतात मॉक. सो मॉक सिस्टीम कशी आहे? फ्लेक्झिबल अँड ओपन फ्रॉम सेल्फ डायरेक्टेड ऑनलाईन लर्निंग डिझाईन फ्रॉम मास पार्टिसिपेशन. इथे ऑनलाईन असल्यामुळे मास पार्टिसिपेशन त्याचा कीवर्ड आहे. ओके, बाकीचे ऑप्शन पण रीड करा. फ्लेक्झिबल अँड ओपन फ्रॉम टीचर डायरेक्टेड, फक्त टीचरसाठी आहे का? नाही. फ्लेक्झिबल अँड ओपन फॉर्म सेल्फ डायरेक्टेड ऑफलाईन लर्निंग आहे का? नाही. फ्लेक्झिबल अँड ओपन फॉर द टीचर डायरेक्टेड ऑफलाईन, जिथे वर्डिंग आला म्हणजे ऑप्शन ऑटोमॅटिक इलिमिनेट झाले, कारण आहेच ऑनलाईन. दॅट्स वाय ऑप्शन नंबर फर्स्ट इज राईट. फोर्थ नंबर कुठे? हा, मॉडर्न टीचिंग सपोर्ट, मगाचा क्वेश्चन अगेन इथे फिरवून विचारलेला आहे. मॉडर्न, तिथे ट्रॅडिशनल विचारला होता, इथे मॉडर्न विचारलेला आहे. सो मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम इन्क्लूड्स स्मार्ट बोर्ड, ग्रीन बोर्ड काही माहिती आपल्याला, चार्ट बोर्ड, मॅप, बट मोस्ट प्रोबॅबल आन्सर स्मार्ट बोर्ड. क्लियर? लास्ट क्वेश्चन 2019, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट, हे वाचायचं, बरेच स्टुडंट हे विसरून जातात. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऍप्लिकेबल टू द इंटरनल असेसमेंट. इंटरनल असेसमेंट मध्ये काय येणार नाही? इंटिग्रेशन ऑफ द टीचिंग अँड इव्हॅल्युएशन, टेस्टिंग ऑफ स्किल अँड ॲबिलिटी, पिरियडिक अँड कंटिन्युअस, यूज ऑफ ओनली अचिव्हमेंट टेस्ट. ओके, सो आता लक्षात ठेवायचं, जे निगेटिव्ह असतात ना ते नेहमी ओनली वगैरे असे ऑप्शनच काय असतात ते राईट असतात. सो यूज ऑफ ओनली अचिव्हमेंट टेस्ट ऑब्विसली इंटरनल मध्ये येणार. नेक्स्ट, जानेवारी 2018, आउट ऑफ द फॉलोइंग विच ऑफ द करेक्ट स्टेटमेंट. आता इथे बहुतेक विसरले वाटतं ते आपला फेवरेट क्वेश्चन घ्यायला है ना. चला बघूया. आउट ऑफ द फॉलोइंग विच ऑफ द करेक्ट स्टेटमेंट, करेक्ट स्टेटमेंट ओळखायचे. टीचिंग इज अ डिपेंडंट प्रोसेस. ऑब्विसली आपल्याला शिकायचे तर आपल्याला कशा ना कशावरती तर डिपेंड राहावं लागतं. दॅट्स वाय फर्स्ट आन्सर इज राईट. अनदर ऑप्शन, टीचिंग इज अ इंडिपेंडंट प्रोसेस आहे का? नाही. प्रोडक्ट ऑफ टीचिंग मस्ट बी लर्निंग, नॉट नेसेसरी. लर्निंग इज अ डिपेंडंट अपॉन टीचिंग, फक्त टीचिंग वरतीच डिपेंड असतं का लर्निंग? नाही. आपण बऱ्याचशाच गोष्टीतून शिकत असतो. दॅट्स वाय मोस्ट प्रोबॅबल आन्सर इज ऑप्शन ए. म्हणून ऑप्शन ए इज करेक्ट. देन डॅश डॅश इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द प्रोसेस ऑफ लर्निंग. लर्निंग साठी हा पण क्वेश्चन फिरवून फिरवून विचारलेला आहे, बघितलं आपल्या लक्षात. स्कूल ॲटमॉस्फिअर, इन्फ्रास्ट्रक्चर, प्रिव्हियस नॉलेज, टीचर्स पर्सनॅलिटी. जसं का मला तुम्हाला काहीतरी शिकवायचं आहे, त्याच्या आधी मी तुमचं प्रिव्हियस नॉलेज काय करेल? चेक करेल. दॅट्स वाय ऑप्शन नंबर सी इज राईट. थर्ड, डॅश डॅश रिझल्ट इन इफेक्टिव्ह टीचिंग. इफेक्टिव्ह टीचिंग साठी सगळ्यात महत्वाचं काय आहे? क्लासरूम डिसिप्लिन, पंक्च्युअलिटी ऑफ स्टुडंट, रेफरन्सेस यूज बाय टीचर, क्लिअर कम्युनिकेशन. ऑब्विसली क्लिअर कम्युनिकेशन सगळ्यात महत्वाचं. आणि लक्षात ठेवा मोस्ट प्रोबेबल आन्सर काय करायचं तर सिलेक्ट करा. ठीक आहे, अदरवाईज बाकीच्या गोष्टी पण महत्वाच्या वाटतात, पण त्यातून हे मोस्ट प्रोबेबल आन्सर आपल्याला सिलेक्ट करायचं. ऑप्शन क्वेश्चन 4, इफेक्टिव्ह टीचर. इफेक्टिव्ह टीचर काय असेल? अलाउ स्टुडंट टू आस्क क्वेश्चन, कंप्लीट सिलेबस विदिन टाइम, प्रोव्हाइड अ व्हरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्स. लक्षात ठेवायचं स्टुडंटसाठी जे महत्वाचं आहे असा कोणता टीचर आहे, तो कसा असायला हवा. आता अशी जर क्वेश्चन बघितली ना तर तुम्हाला बरेचसेच ऑप्शन राईट वाटतील. एक्सप्लेन एव्हरीथिंग टू अब्सेंट स्टुडंट. आता तुम्हाला वाटेल अरे अब्सेंट स्टुडंटना सगळं एक्सप्लेन करणारा टीचर तर छानच असतो, हे ना. विचारा क्वेश्चन म्हणणारा टीचर पण छानच असणार आहे. बट प्रोव्हाइड अ व्हरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्स, म्हणजे तुम्ही क्लासरूम मध्ये पण शिका, बाहेर जाऊन पण शिका, तुम्हाला वेगवेगळे सोर्सेस ओपन करून दिले टीचर नाही, तर तो टीचर इफेक्टिव्ह. आपल्याला वाटणार पण नाही ना. तर ते लक्षात ठेवा. अशी हा, असे तुम्हाला ऑप्शन कन्फ्युज करणारे बरेच बघायला. देन फिफ्थ, डॅश डॅश इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड टीचिंग एड्स. हे टीचिंग मेथड्स कोणत्या गुड असणार नाहीत. नॉट. इट शुड बी व्हेरी स्मॉल. कोणती स्मॉल गोष्ट एकदम छोट्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवली
तर ती टीचिंग मेथड जी तुम्हाला बघायला पण मिळत नाही व्यवस्थित, सी होत नाहीये, ती गुड असेल का हो? नाहीये. तर ऑप्शन ए राईट असणार आहे. इट शुड बी अॅक्युरेट इन एव्हरी ऍस्पेक्ट. अॅक्युरेट असेल ते ओकेच असणार आहे. इट शुड बी इझिली पोर्टेबल, जे आम्ही इझिली पोर्ट करू शकतो ते पण छानच असणार आहे. इट शुड बी अपडेटेड, ती पण छानच असणार आहे. मग जी स्मॉल वाली असेल ती नॉट गुड. ओके, थोडासा निगेटिव्ह ऑप्शन चूज करायचं. क्लिअर? पुढच्या इयर कडे जाऊया. एप्रिल 2017. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग वरती क्वेश्चन आहे. टू फॅसिलिटेट लर्निंग, टू गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट अननोन फॅक्ट, टू यूज ऑफ टीचिंग एड्स इन द सिम्प्लिफाय द कंटेंट, टू फॉर्म द गुड लर्निंग हॅबिट इन द स्टुडंट. सो ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग सगळ्यात महत्वाचा आहे, टू फॅसिलिटेट लर्निंग. ऑप्शन क्वेश्चन नंबर सेकंड. academic learning time does not depends on. academic learning time does not depends on. कशावरती डिपेंड्स नाहीये? स्टुडंट ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग. याच्यावरती डिपेंड आहे का अकॅडमिक लर्निंग? नाही. ओके, कंटेंट बाकीच्या गोष्टी महत्वाच्या असतील, बट स्टुडंट ॲटिट्यूड नॉट. ऑप्शन नंबर 3, सॉरी, क्वेश्चन नंबर 3. डॅश डॅश इज अ इसेन्शियल क्वालिटी ऑफ द बेस्ट टीचर. अगेन हा पण टीचर्सची क्वालिटी, स्टुडंटची क्वालिटी, मेथड्स हे आपण बघितले तर तेवढे मोस्ट रिपिटेटिव्ह आहे. स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज तुम्हाला वाटेल असेल हवंच. दुसरं, जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग. बऱ्याच जणांकडे नॉलेज असतं पण रसच नाही शिकवायचं, है ना? तर ते महत्वाचे. सो जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग. लँग्वेज ओके महत्वाचे, गुड प्रेझेंटेशन, फ्लुएन्सी वगैरे वगैरे हे सगळं, बट मोस्ट प्रोबॅबल आन्सर अगेन. आता आपण काय केलं असतं, आधी तर त्याच्याकडे सब्जेक्ट नॉलेज असायला हवं, म्हणून तुम्ही फर्स्टला टिक केलं असतं स्टेप बाय स्टेप. बट आधी त्याचा इंटरेस्ट असणं महत्वाचं आहे. देन फोर्थ, इन डॅश डॅश मेथड्स ऑफ टीचिंग, टीचर यूज इन द मॅक्सिम नोन टू स्पेसिफिक टू जनरल. लक्षात ठेवा, त्याच्या काही कीवर्ड आहेत त्याचे. जेव्हा आपण एखाद्या छोट्या गोष्टीकडून मोठ्या गोष्टीकडे जातो तेव्हा त्याला इंडक्टिव्ह असं म्हणतो, आणि जेव्हा मोठ्या गोष्टीकडून छोट्या गोष्टीकडे येतो तेव्हा त्याला डिडक्टिव्ह असं म्हणतो. म्हणजे स्पेसिफिक टू जनरल असेल तर इंडक्टिव्ह असतं, आणि जनरल टू स्पेसिफिक असेल तर डिडक्टिव्ह असतं. क्लिअर? हे बघणारच आहोत आपण डिटेल नंतर, फक्त आता लक्षात ठेवा. स्पेसिफिक टू जनरल, इंडक्टिव्ह. द सिलेक्शन of teaching aids depends largely, again aids of teaching, त्याच्यावरती रिपिटेटिव्ह क्वेश्चन. टीचिंग एड्स कशावरती सिलेक्ट करा? एज ऑफ स्टुडंट असतं, सॉरी, बट मोस्ट प्रोबॅबल आपल्याला चॉईस करायचं. इंटरेस्ट ऑफ स्टुडंट गरजेचं आहेच. एज ऑफ मोटिवेशन ऑफ स्टुडंट महत्वाचं, बट एज्युकेशनल लेवल अँड एज ऑफ स्टुडंट. एज्युकेशनल लेवल पण बघा, जसं आपण म्हणतो की कॉलेज लेवलच्या मुलांना शिकवण्यासाठी वेगळ्या मेथड्स यूज केल्या जातात, स्कूल लेवलच्या प्रायमरी लेवलच्या मुलांना शिकवण्यासाठी वेगळ्या एड्स यूज केल्या जातात. टीचिंग एड्स दॅट मीन्स टीचिंग मेथड, जे चार्ट वगैरे असतात ना, तसं तर पीपीटी घेऊन मी लहान मुलांना शिकवायला जाऊ शकते का हो? नाही. म्हणजेच काय, एज्युकेशनल लेवल काय आहे आणि एज काय आहे, दोन्ही गोष्टी टीचिंग एड्स साठी महत्वाच्या. आलं लक्षात? लास्ट इयर मे 2026. आता याच्यामध्ये बघूया काय विचारले. Application of course content in the day-to-day life is mainly achieved through demonstration method, project method, field visit, inquiry method. Project method. Application of course content, ओके, इन द डे टू डे लाईफ. आता डे टू डे लाईफ तुम्हाला हे करायचं असेल, एक्सप्रेस करायचं असेल, तर त्याच्यासाठी आपण प्रोजेक्ट मेथड काय करतो तर यूज करतो. डिमॉन्स्ट्रेशन, फील्ड व्हिजिट वगैरे असे क्वेश्चन सुद्धा आपले चुकू शकतो, कारण आपल्या डोक्यात एक आतापर्यंत असतं परसेप्शन, प्रोजेक्ट म्हणजे काय हो, काहीतरी घरातून निवडून आणि सबमिट करा, है ना? त्यामुळे आपण प्रोजेक्टला जास्त महत्व दिलेलं नसतं, बट इकडे मात्र त्याला भरघोस महत्व दिलेलं आहे. प्रोजेक्ट जिथे रिअल लाईफ काय केले जातात, मुलांना थोडेसे असाइनमेंट देऊन त्यांचं थोडंसं माइंड जागा केलं जातं, त्यांना थोडेसे हँड्स ऑन एक्सपेरिमेंट वगैरे दिले जातात. हे सगळे प्रोजेक्ट मेथडचे काय आहेत कीवर्ड्स. ठीक आहे. सेकंड, in order to monitor student progress and modify teaching accordingly, the best method of evaluation is again formative evaluation. Formative evaluation, summative evaluation, qualitative evaluation, subjective evaluation. जसं आता तुम्ही जर लक्ष हे घेतलं असेल की रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग महत्वाचं आहे,
त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन महत्वाचं आहे, मेथड्स ऑफ टीचिंग महत्वाचे आहेत, लर्नर कॅरेक्टरिस्टिक महत्वाचं आहे, क्लासरूम टीचिंग महत्वाचं आहे. असे हे करा, पॉईंट काढा किंवा एक आता लेवल्स ऑफ टीचिंग किती वेळा विचारलाय तर त्याच्या पुढे टिक करा, म्हणजे थोडंसं जास्त सोपं. नेक्स्ट द क्वेश्चन, हाऊ वुड यू प्रूव्ह दॅन द अर्थ इन राऊंड ऑफ द नॉट राऊंड द बेस्ड ऑन द ऑब्जेक्टिव्ह. तर इव्हॅल्युएशन असे क्वेश्चन सुद्धा कळतील असं नाही. ठीक आहे, तर काय केलं याच्यामध्ये, इव्हॅल्युएट केले, कंप्रेन्शन केलं, ऍप्लिकेशन केले की सिंथेसिस केलेला. नेक्स्ट फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इसेन्शियल फॉर द गुड टीचिंग. गुड टीचिंग साठी महत्वाचं काय नाही. ह्युमन रिलेशन, कम्युनिकेशन स्किल, अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी, नॉलेज ऑफ द अप्रोप्रिएट टीचिंग. आता या बाकीच्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, बट अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी म्हणजे काय फक्त स्मार्ट लोकच टीचर असतात असं नाहीये. ओके, ज्याच्यामध्ये कपॅबिलिटी आहे, ज्याच्याकडे नॉलेज आहे, स्किल आहे, तो पर्सन टीचर होऊ शकतो. सो नॉट सुटेबल ऑप्शन. लास्ट क्वेश्चन, द मोस्ट इम्पॉर्टन्स पर्पज ऑफ द गायडन्स ऑफ स्टुडंट. स्टुडंटला गाईड करण्याचा सगळ्यात महत्वाचा पर्पज काय असतो? मेक देम कपॅबल फॉर हेल्पिंग देम. ओके, थोडस त्याला कपॅबल बनवा असणार आहे ऑप्शन नंबर 6. सो एवढे पण आता 10 वर्षाचे पेपर काय केले, इव्हॅल्युएट केले 10 वर्षाचे. तर या 10 वर्षाच्या पेपरमध्ये आपल्याला हायलाइटेड झाल्या गोष्टी की टीचिंग ऍप्टिट्यूड मध्ये सगळ्यात महत्वाचे टॉपिक काय आहे, लेवल्स ऑफ टीचिंग. ओके, त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन, टाइप्स ऑफ इव्हॅल्युएशन महत्वाच्या कॉन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर आहे स्वयंप्रभा. हे 3 तर फिक्स, ह्या 3 ह्याच्यावरती क्वेश्चन असणारच आहे. ओके, आणि 4था 5वा क्वेश्चन, 5 क्वेश्चन विचारले जाणार आहे. 4था 5वा क्वेश्चन कशावरतीही येऊ शकतो. पण हे 3 क्वेश्चनच्या कॉन्सेप्ट तरी तुम्हाला मिळाले बाबा की ह्या 3 कॉन्सेप्ट आपल्याला परफेक्ट करायचेच आहे. ठीक आहे, चला इथे थांबूया आपण. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत याचे डिटेल अनालिसिस बघायचं किंवा आपण रिसर्च ऍप्टिट्यूड बघायचं. ओके, चला थांबूया. थँक्यू, बाय, हॅव अ नाईस डे.